हॅलो, नमस्कार. तुम्ही महाराष्ट्र राज्यातील महिला आहात, परंतु अजूनही तुम्हाला महाराष्ट्र शासनाची आई कर्ज योजना माहीत नाही. हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा. महिलांनो, मी अक्षय खांडेकर, शेतकरी मित्र या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आज या व्हिडिओमध्ये मी महाराष्ट्र शासनाची आई कर्ज योजना, जी की खास महिलांसाठी बनवली आहे, त्या योजनेबद्दल आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांसोबत नक्की शेअर करा. चला तर मग पाहूया या आई कर्ज योजनेची सविस्तर माहिती. भगिनींनो, महाराष्ट्र शासनाने खास महिलांसाठी आई कर्ज योजना या योजनेची स्थापना केलेली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना 15 लाखापर्यंत स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी अर्थसहाय्य दिलं जातं. तर ही योजना नक्की काय आहे, याच्यासाठी काय पात्रता आहे, याच्यामध्ये कोण कोण अर्ज करू शकतं, याच्यामध्ये नक्की कोणते व्यवसाय करता येतात, या योजनेसाठी कोणकोणते कागदपत्र लागतात, नक्की प्रोसेस काय आहे, हे सर्व या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत. तर पहिला आपला पॉईंट होता की ही योजना म्हणजेच आई कर्ज योजना नक्की कुणासाठी आहे. तर ही योजना महाराष्ट्र राज्यातील ज्या काही महिला स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छितात, त्यामध्ये पर्यटन व्यवसायाशी रिलेटेड म्हणजेच घरगुती मेस असेल, आपली खानावळ असेल, आपलं हॉटेल असेल, एखादा चहाचा गाडा असेल किंवा वडापावचा गाडा असेल, त्याचबरोबर तुम्ही ब्युटी पार्लरसुद्धा या योजनेअंतर्गत करू शकता. त्याचबरोबर तुम्ही शिवण क्लास म्हणजेच आपला टेलरिंगचा व्यवसाय करू शकता. बेकरी प्रोडक्ट्स, तुम्ही टूर्स अँड ट्रॅव्हल्स हा सुद्धा व्यवसाय याच्या अंतर्गत करू शकता. तुम्ही होमस्टे, लॉजिंग यासारख्या अनेक व्यवसायासाठी या योजनेअंतर्गत तुम्ही हे योजनेतून कर्ज घेऊ शकता आणि स्वतःचा व्यवसाय हा मोठ्या लेवलला तुम्ही सुरू करू शकता. तुम्हाला समजलं असेल की ही योजना जी आहे ती ही योजना जी आहे ती महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी, मग त्याच्यामध्ये कोणत्याही प्रवर्गातील महिला असतील तरी त्यांना या योजनेचा लाभ हा मिळू शकतो. तर ह्याच्यामध्ये तुम्ही काही बेसिक अटी आहेत त्या जर तुम्ही पूर्ण केल्यात तर तुम्ही या योजनेचा लाभ हा एकदम सोप्या पद्धतीने घेऊ शकता. तर पहिली अट आहे की महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी. जो काही तुम्ही व्यवसाय करणार असाल तो महिलांच्या नावाने रजिस्टर असावा. त्याच्यामध्ये जे कामगार आहेत त्या 50% जास्त या महिला कामगार असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुमचं वय हे 18 ते 50 या वयोगटाच्या दरम्यान असणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला ITR भरलेलं असणं गरजेचं नाही आहे, किंवा तुम्ही पहिल्यांदाच व्यवसाय करत असाल तर तुम्हाला स्टार्टअपसाठी ह्या योजनेअंतर्गत कर्ज हे मिळू शकतं. आता ह्या योजनेअंतर्गत किती कर्ज मिळतं आणि याचा लाभ नक्की कसा घ्यायचा. तर भगिनींनो, ह्या योजनेअंतर्गत आपल्याला बँकेकडून 15 लाखापर्यंतचं कर्ज हे आपल्याला मिळतं आणि या 15 लाखाच्या कर्जावरील व्याज हे आपल्याला महाराष्ट्र शासनाकडून आई कर्ज योजना या योजनेअंतर्गत आपल्याला 15 लाखाचं व्याजदर जे असेल ते 12% आपल्याला व्याज हे आपल्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये परत दिलं जातं. तर आपण थोडक्यात सांगायचं झालं तर 15 लाख हे तुम्हाला बँकेकडून कर्ज मिळेल आणि त्या कर्जावरील व्याज हे आपल्याला शासन भरेल. एकदम सिंपल आहे. तर आता याच्यासाठी तुम्हाला काय काय कागदपत्र लागतील. तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं आधार कार्ड असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुमचं पॅन कार्ड, रेशन कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, त्याचबरोबर तुमचं कास्टमध्ये असाल तर तुम्ही कास्ट सर्टिफिकेट, तुमचं एक 100 रुपयाचं प्रतिज्ञापत्र असतं ते प्रतिज्ञापत्र आणि 50 रुपये शुल्क भरलेल्याची पावती, असे एक बेसिक कागदपत्र तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी पूर्तता करणं गरजेचं आहे. या डॉक्युमेंटची पूर्तता केल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरती जायचं आहे. त्या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला देईन. त्या वेबसाईटवरती जायचं आहे आणि आपला अर्ज हा तिथं पूर्ण भरायचा आहे आणि आपली डॉक्युमेंट सबमिट करायचे आहेत. त्यानंतर काही दिवसामध्ये तुमच्या कागदपत्रांची पडताळणी होऊन तुमचा अर्ज हा मंजूर केला जाईल. जर त्याच्यामध्ये काही त्रुटी असतील, काही कागदपत्र तुमचे अपूर्ण असतील तर तुम्हाला ते वेबसाईटवरती दाखवलं जाईल. त्या कागदपत्रांची तुम्ही पुन्हा पूर्तता केली की तुमचा अर्ज हा मंजूर होईल. म्हणजेच आपल्याला शासनाकडून मंजुरीपत्र मिळेल, त्यालाच आपण
लेटर ऑफ इंटेंट म्हणजेच LOI असं म्हणतो. ते जे LOI लेटर आहे ते लेटर आणि बँकेमध्ये जे कागदपत्र लागतात ते कागदपत्र घेऊन तुम्हाला बँकेमध्ये जायचं आहे. बँकेमध्ये आपली पूर्ण फाईल सबमिट करायची आहे. बँकेमध्ये मॅनेजरला आपलं सर्व व्यवसाय सविस्तर तुम्ही सांगायचा आहे. त्याच्यासोबत तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट असेल तर तोही तुम्ही जोडू शकता. आणि त्यानंतर बँक आपली प्रोसेस पूर्ण करेल आणि तुम्हाला जे काही 15 लाखाचं लोन आहे ते दिलं जाईल. आता यामध्ये 15 लाखच मिळेल का, तर तुमची पात्रता पाहून म्हणजे तुमचा इन्कम पाहून आणि तुमचं बॅकग्राऊंड पाहून त्याच्या हिशोबाने बँकेच्या अटी आणि नियमांचं पालन करून मॅनेजर तुम्हाला तुमच्या पात्रतेनुसार हे लोन देणार आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला 10 लाख पण भेटेल, 15 लाखही भेटेल आणि काही महिलांना 5 लाखसुद्धा तुमच्या व्यवसायाचं स्वरूप काय आहे त्याच्यानुसार तुम्हाला हे लोन दिलं जाईल. तर जे काही तुम्हाला बँकेकडून लोन सँक्शन होईल त्याच्यावरती जे काही बँकेने व्याजदर लावलेला असेल त्याच्यामधील 12% व्याज हे तुम्हाला महाराष्ट्र सरकारकडून दिलं जाईल. तर अशा पद्धतीने तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने आई कर्ज योजनेचा लाभ ह्या योजनेअंतर्गत घेऊ शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनेलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि ज्या आपल्या महिला भगिनी आहेत ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करून स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण करायचं आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही स्वतःच्या पायावरती उभं राहता येईल. धन्यवाद.